गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय धायगुडा पिंपळा येथे सहशिक्षक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 सर्कल प्रॅक्टिस सेट 3.4 प्रॅक्टिस सेट 3.4च्या अगोदर जे काही आपण त्याचं बेसिक आहे ते पाहणार आहोत आणि नंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.4चा अभ्यास करणार आहोत. तर अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 3.4च्या अगोदरचं बेसिक पाहूया. तर सुरुवातीला आहे इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय? तर इफ द वर्टेक्स ऑफ द अँगल, त्याची डेफिनेशन काय पहा. इफ द वर्टेक्स ऑफ द अँगल lies on the circle and arms of the angle intersect the circle at 2 points, then this is called inscribed angle. See here, see in the figure, C is the center, point C is the center and vertex of angle PDQ. ह्या angle PDQ चा vertex D lies on the circle, ह्या circle वर आहे. And arm of the angle PDQ, arms of the angle PDQ intersect, this arm PD arm intersects circle at point A and other arm intersect the circle at point B. Therefore this angle PDQ is an inscribed angle. म्हणजे हा जो अँगल आहे, इन्स्क्राइब्ड अँगल कशाला म्हणायचं आहे? ज्या अँगलचा वर्टेक्स हा सर्कलवर असतो आणि त्याच्या दोन आर्म ज्या असतात त्या सर्कलला दोन वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. मग आर्म DP इंटरसेक्ट टू द सर्कल ॲट पॉईंट A अँड आर्म DQ इंटरसेक्ट टू द सर्कल ॲट पॉईंट B. ही आर्म सर्कलला A मध्ये इंटरसेक्ट करते आणि ही B मध्ये इंटरसेक्ट करते आणि या अँगलचा वर्टेक्स हा सर्कलवर आहे. म्हणजे अँगल इन्स्क्राइब्ड अँगल असण्यासाठी त्या अँगलचा वर्टेक्स सर्कलवर असावा लागतो आणि त्याच्या दोन आर्म्स सर्कलला दोन वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट व्हावे लागतात. की ज्याप्रमाणे इथं अँगल PDQचा D हा वर्टेक्स सर्कलवर आहे आणि DP ही आर्म सर्कलला A मध्ये इंटरसेक्ट करते आणि DQ ही आर्क सर्कलला B मध्ये इंटरसेक्ट करते आणि या अँगलने हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. AB आर्क. नाउ द इंटरसेप्टेड आर्क. ऑब्झर्व ऑल दीज 6 figures. In each figure the arc of a circle that lies in the interior of angle ABC and in each figure the arc of a circle that lies in the interior of the angle ABC is an arc intercepted by the angle ABC. आता ह्या प्रत्येक फिगर मध्ये पहा की ही जे आर्क आहे, ही आर्क जी आहे या अँगलच्या इंटेरियर मध्ये आहे. आर्क ऑफ द सर्कल दॅट लाईज इन द इंटेरियर ऑफ अँगल ABC. ह्या अँगलचा इंटेरियर पार्ट कोणता आहे? हा पार्ट इंटेरियर आहे. मग ही आर्क जी आहे आता या ठिकाणी, ही आर्क जी आहे आता या ठिकाणी, ही आर्क ही एवढी आर्क ह्या अँगलच्या इंटेरियर पार्ट मध्ये इंटरसेप्ट झालेली आहे. आर्क AC is intercepted in the interior part of angle ABC. म्हणून therefore this arc is intercepted. Arc AC is intercepted by angle ABC. Here arc AC is intercepted by angle ABC. See in this figure. This figure is also in angle ABC. Arc BC is in the interior part of angle ABC. ही इंटेरियर मध्येच आहे, अँगल ABC च्या इंटेरियर मध्ये आहे. See here also
arc AC is in the interior portion of angle ABC. In this figure also, and here is also arc AC is in the interior part of angle ABC, and here is also two arcs are intercepted here, and here is also two arcs are intercepted. अँगल ABCच्या इंटेरियर पोर्शन मध्ये ज्याही आर्क इंटरसेप्ट झालेले आहेत दॅट्स आर्क्स आर द इंटरसेप्टेड आर्क. These two arcs are intercepted in angle ABC. Here is also in angle ABC. These two arcs are intercepted. This arc and this arc. Intercepted arc means the arc of a circle that lies in the interior of angle ABC is an arc intercepted by angle ABC. The point of intersection, आता दोन्ही अँगलचा, the point of intersection of the circle and angle are end points of that intercepted arc. आता हे अँगल या सर्कलला या ठिकाणी इंटरसेप्ट झाला ए आणि सी मध्ये इंटरसेप्ट झालाय, आणि ह्या आर्कचे पण एंड पॉइंट इथंच आहेत ए आणि सी मध्ये. म्हणजे आर्कचे एंड पॉइंट आणि अँगल सर्कलला जिथं इंटरसेक्ट झालेला आहे तो ते पॉइंट हे आर्कचे एंड पॉइंट असतात. सी हिअर इज ऑल्सो दिस एंड पॉइंट्स ऑफ द आर्क बी अँड सी इंटरसेक्ट टू द सर्कल अँड अँगल. दिस इज ऑल्सो हिअर एंड पॉइंट्स ऑफ AC and intersect angle ABC at point A and at point C. Each side of the angle has to contain an end point of the arc. अँगलचे दोन्ही साइड, अँगलच्या दोन्ही साइड हे आर्कचे एंड पॉइंट इंटरसेक्ट करतात. Each side of the angle has to contain an end point of the arc. आता in the figure 1, 2 and 3, in figure 1, 2 and 3 only one arc is intercepted by the angle. ह्या तीन सर्कल मध्ये ह्या ABC अँगल मुळे एकच आर्क इंटरसेप्ट झालेली आहे. बट इन फिगर 4, 5 and 6 two arcs are intercepted by the angle ABC. म्हणजे जर अँगलचा व्हर्टेक्स सर्कलवर असेल किंवा सर्कलच्या इंटेरियर पार्ट मध्ये असेल तर एकच आर्क इंटरसेप्ट होती, आणि जर व्हर्टेक्स सर्कलच्या बाहेर असेल तर मात्र दोन आर्क इंटरसेप्ट होतात. इथं सर्कलच्या बाहेर आहे दोन झालेत, इथं सर्कलच्या बाहेर आहे दोन झालेत. ऑल्सो नोट दॅट only one side of the angle touches the circle in 2 and 5. आता हे सर्कल 2 आणि 5 बघा, इथं एकच आर्क ह्या अँगल ABC ची एकच आर्क इंटरसेक्ट झाले वर्तुळाला सर्कलला, आणि ही फक्त टच झाली इकडं, ही एकच आर्क इंटरसेक्ट झाले. 5 मध्ये पण बघा एकच आर्क इंटरसेक्ट झाले, ही दुसरी आर्क इंटरसेक्ट झाली नाही, इथं फक्त टच झाली आहे. त्यानंतर अँगल इन फिगर 6 both the sides, in figure 6 both sides of the angle touch the circle. ह्या अँगलच्या दोन्ही साइड सर्कलला टच झालेल्या आहेत. जी आर्क ही कोणाच्या अंतर्भागात असते आणि त्या आर्कचे एंड पॉइंट हे त्या साइडवर आहेत. He arc he intercepted, but see in this figure, only one arc of angle ABC is intersected to the circle at point A, but other arc is not intersected and not touched to the circle. Here other second arc is not intersected and not touched to the circle, only one arc is intersected. Therefore
This arc is not the intercepted arc. In this figure, nothing any one arc is intercepted. इथं एकही आर्क इंटरसेप्ट झालेले. Now the inscribed angle theorem. काय थेरम आहे पहा. The measure of an inscribed angle. Measure of an inscribed angle is half of the measure of the arc intercepted by it. इथं फिगर काढले. फिगर ए सर्कल विथ सेंटर ओ. इथं अँगल BAC हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. कोणत्या आर्क मध्ये आहे. या BAC आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड आहे आणि या अँगलनं आर्क BDC इंटरसेप्ट केलेला आहे. ही आर्क इंटरसेप्ट केलेली आहे. मग ह्या अँगलचं मेजरमेंट किती आहे म्हटलंय. हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क बाय इट. म्हणजे ह्या अँगलचं मेजरमेंट ह्या आर्कच्या हाफ आहे. हे प्रूव्ह करायचंय. गिवन इन ए सर्कल विथ सेंटर ओ हियर अँगल BAC इज इन्स्क्राइब्ड इज इन आर्क BAC. या आर्क मध्ये इन्स्क्राइब आहे. आर्क BDC, this arc BDC is intercepted by the angle. Now to prove angle BAC inscribed angle कोणता आहे. angle BAC हा अँगल इन्स्क्राइब्ड आहे. इज इक्वल टू ह्या अँगलनं इंटरसेप्ट केलेली आर्क आहे BDC. त्याच्या हाफ 1/2 मेजर ऑफ आर्क BDC हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचंय. नाव कन्स्ट्रक्शन. Now construction. Draw ray AO. It intersect to the circle at point E and join OC. Join OC and OB. Join segment OC and OB. Right here, draw ray AC. It intersect the circle at point E and draw segment OB and segment OC. Now proof. In triangle AOC, इथं हा ट्रायंगल आहे. ट्रायंगल AOC ह्या ट्रायंगल मध्ये ही रेडियस आहे AO आणि OC इज द रेडियस. AO and OC is the radii of circle. Segment OA congruent segment OC because radii of same circle. Radii of same circle. Therefore, this angle OAC and angle OCA are congruent angle. Therefore, angle OAC congruent angle OCA. Reason, theorem of isosceles triangle or opposite angle of congruent side. Theorem of an isosceles triangle.
theorem of an isosceles triangle or opposite angle of congruent side. Now let angle OAC is equal to angle OCA is equal to x. ह्या अँगलचं मेजरमेंट आपण x घेऊया. Now this angle EOC, see here, angle EOC is the exterior angle of triangle AOC. हा अँगल EOC हा ट्रायंगल AOC चा एक्सटेरियर अँगल आहे. देअरफॉर ह्या अँगलचं मेजरमेंट ह्या दोन अँगलच्या सम एवढा असेल. नाउ अँगल EOC इज an exterior angle of triangle AOC. Therefore angle EOC is equal to angle OAC plus angle OCA. Reason, theorem of exterior angle. Exterior angle theorem of triangle. Therefore angle EOC is equal to OAC is equal to x, OCA is equal to x, x plus x, angle EOC is equal to 2x is equal to 2x. इथं आपण नंबर 1 देऊया आणि इथं लिहू फ्रॉम 1 या लाईनला. आता अँगल EOC is equal to 2x. Now angle EOC is a central angle. Therefore measure of arc AC is equal to 2x. हा अँगल 2x झाला EOC अँगल. हा ही आर्क EC सुद्धा 2x होईल. Why? Definition of minor arc. Definition of measure of minor arc. But angle EOC is a central angle. Is a central angle. Therefore measure of arc EC is equal to 2x. Reason, definition of measure of an minor arc. Definition of measure of an minor arc. ह्याला 2 नंबर देऊया आपण. देअरफॉर आता हे पहा, ही जी आर्क आहे आर्क EC ह्या अँगलनं इंटरसेप्ट केलेली आर्क आहे. आर्क EC इज इंटरसेप्टेड बाय अँगल EAC और OAC. angle OAC, that is angle EAC, is equal to 1/2 measure of arc EC from 1 and 2. बघा आता ह्या अँगलचं मेजरमेंट किती आहे? x आहे. ह्या आर्कचं मेजरमेंट किती आहे? 2x आहे. म्हणजे x हे 2x च्या हाफ आहे. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 अँगल OAC म्हणजेच EAC, कारण AOE is a collinear point. Therefore angle OAC equal to angle EAC is equal to 1/2 measure of arc EC. हे x आहे, हे 2x आहे, म्हणजे x 1/2x च्या हाफ आहे. This is equation number 3. Similarly, we can prove
Similarly, we can prove angle BAE. Similarly, we can prove angle EAB is equal to 1/2 measure of arc BE. इक्वेशन नंबर 4. हे पहा, जसं आपण हा अँगल ह्या आर्कच्या हा पाय प्रूव्ह केलं त्याच पद्धतीनं हा अँगल EAB इज इक्वल टू हाफ ऑफ BE. हाफ ऑफ बी. इथं सुद्धा आपल्याला हे दोन कॉन्ग्रंट, हे दोन अँगल प्रूव्ह, हे जर आपण y कन्सिडर केलं तर हे 2y होईल. y हे 2y चा हाफ. देअरफॉर अँगल EAB इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क B. आता आपल्याला काढायचा हा अँगल काढायचा आहे. मग ह्या दोन्ही अँगलचं ॲडिशन करा म्हणजे हा अँगल येतो. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. Angle EAC plus angle EAB is equal to 1/2 measure of arc EC plus 1/2 measure of arc BE from 3 and 4. आता इथं काय होईल, 1/2 कॉमन काढा. 1/2 कॉमन काढलं तर काय होईल, मेजर ऑफ आर्क EC प्लस मेजर ऑफ आर्क BE. Therefore is equal to 1/2 measure of arc EC plus BE BEC होईल. EC plus BE काय होईल, BEC होईल. मेजर ऑफ आर्क BEC. अँगल EAC आणि अँगल EAB मिळून कोणता अँगल व्हायला, अँगल EAC प्लस अँगल EAB इज इक्वल टू अँगल BAC होतो. अँगल BAC होतो म्हणजे ही लेफ्ट हँड साइड. अँगल BAC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क EC प्लस मेजर ऑफ आर्क BE. Therefore, angle BAC is equal to measure of arc EC plus measure of arc BE is equal to 1/2 measure of arc EC plus BE is equal to BEC. 1/2 measure of arc BC. Now, angle BAC is equal to 1/2 measure of arc BC म्हणजेच BDC आहे कारण E आणि D एकाच आर्कवर पॉइंट आहेत. आर्क BDC आणि हेच आपलं टू प्रूव्ह आहे. या पद्धतीने हा थेरम प्रूव्ह करायचा. आता आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे या थेरमच्या 3 केसेस आहेत. 3 केसेस कोणत्या आहेत पहा. नोट दॅट वी हॅव टू कन्सिडर 3 केसेस रिगार्डिंग द पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल अँड इन्स्क्राइब्ड अँगल. सेंटरची पोझिशन आणि इन्स्क्राइब्ड अँगलच्या संदर्भामध्ये 3 केसेस आहेत. The center is the circle lies. Number 1, the center of the circle lies and one of the arms of the angle. हा सेंटर कुठं असेल, एका अँगलच्या आर्म्सवर असेल. नंबर 2,
इन द इंटेरियर ऑफ द अँगल, अँगलच्या इंटेरियरमध्ये असेल. ही पोझिशन आता आपण प्रूव्ह केलेली हीच. अँड नंबर 3 इज इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल. आउट ऑफ दिस फर्स्ट 2 आर प्रूव्ड. हे या पद्धतीनं 3 केसेस आहेत. ही फर्स्ट केस कोणती आहे? द सेंटर ऑफ द सर्कल. द सेंटर ऑफ द सर्कल लाईज ऑन वन ऑफ द आर्म्स. हे सेंटर कुठं आहे? या अँगल BACच्या एका बाजूवर आहे, एका आर्म्सवर आहे. सेकंड, सेंटर O इज इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. अँड थर्ड, सेंटर O इज एक्सटेरियर ऑफ द अँगल BAC. ह्या अँगल BACच्या एक्सटेरियर पोर्शनला सेंटर आहे. मग आता यापैकी आपण 2 प्रूव्ह केलेले आहेत. कोणते 2 प्रूव्ह केलेले आहेत? हे आणि हे जे प्रूव्ह केलं आपण, हे अँगल BAC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क BDC. आणि इक्वेशन नंबर 3 जे आपण प्रूव्ह केलेला होता, अँगल EAC हा अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क 1/2 EC. हा आपला आत्ता प्रूव्ह केलेल्या थेरममध्ये इक्वेशन 3. आता आपण एक्सटेरियर टू द सेंटर इज एक्सटेरियर टू द अँगल BACच्या याचा पाहूया आपण. इथं पहा आता अँगल BAC, अँगल BAC इज इक्वल टू, अँगल BAC म्हणजे हा अँगल आहे. तर ह्या अँगलचं मेजरमेंट हे ह्या पूर्ण अँगलमधून, अँगल BAE मधून जर आपण अँगल समजा हा अँगल CAE सबट्रॅक्ट केला तर काय शिल्लक राहतो? अँगल BAC. अँगल BAC इज इक्वल टू अँगल BAE, अँगल BAE मायनस अँगल CAE. म्हणजे ह्या मोठ्या अँगलमधून जर हा अँगल सबट्रॅक्ट केला तर हा अँगल शिल्लक राहतो. देअरफॉर अँगल BAC इज इक्वल टू अँगल BAE. आता प्रूव्ह केलेल्याप्रमाणे काय येईल? अँगल BAE इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क BE. 1/2 मेजर ऑफ आर्क BE मायनस ह्या अँगलचं मेजरमेंट किती येईल? 1/2 मेजर ऑफ आर्क CE. 1/2 मेजर ऑफ आर्क CE. अँगल BAC इज इक्वल टू 1/2 कॉमन काढायचं. मेजर ऑफ आर्क BE मायनस मेजर ऑफ आर्क CE. अँगल BAC इज इक्वल टू 1/2. आता मेजर ऑफ आर्क ही BE मायनस CE. ह्या BE मधून C कॅन्सल वजा केली तर सबट्रॅक्ट केली तर BC शिल्लक राहते. 1/2 मेजर ऑफ आर्क BC. Like this, prove third case. Now the next theorem. The measure of an angle subtended by an arc at a point on the circle is half of the measure of the angle subtended by the arc at the center. म्हणजे ही जी आर्क आहे, आर्क BC, या आर्क BC न सबटेंडेड केलेला अँगल टू द पॉइंट ऑन द सर्कल, सर्कलवरल्या पॉईंटशी सबटेंडेड केलेला अँगलचं मेजरमेंट म्हणजे ह्या अँगलचं मेजरमेंट इज इक्वल टू द हाफ ऑफ द अँगल सबटेंडेड बाय द आर्क टू द पॉइंट टू द सेंटर. सेंटरला सबटेंड केलेल्या अँगलच्या हाफ असेल. म्हणजे काय आहे? मेजर ऑफ अँगल BAC म्हणजे काय आहे? मेजर ऑफ अँगल BAC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ अँगल BOC. या अँगलचं माप या अँगलच्या हाफ असेल. म्हणजे समजा याचं माप जर 100 असेल तर या अँगलचं माप 50 येईल. या पद्धतीनं या थेरमचा मीनिंग आहे. नाउ द corollaries of inscribed angle theorem. Number 1, angle inscribed in the same arc are congruent. एकाच
आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेले अँगल्स कॉन्ग्रंट असतात. आता इथं a circle with center C, angle PQR and angle PSR are the inscribed angle in the same arc PQR. हे दोन्ही अँगल हे आर्क PQR या आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेले आहेत. तर थेरम आहे गिवन angle PQR and angle PSR are inscribed in the arc PQR. आर्क PQR मध्ये इन्स्क्राईब आहेत. टू प्रूव्ह अँगल PQR कॉन्ग्रंट अँगल PSR, हे दोन्ही अँगल कॉन्ग्रंट प्रूव्ह करायचे आहेत आपल्याला. अँगल PQR न इंटरसेप्ट केलेली आर्क आहे PTR. देअरफॉर अँगल PQR इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क PTR. अँगल PQR इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क PTR number 1. and angle PSR is equal to 1/2 measure of arc PTR. इक्वेशन नंबर 2. हे दोन्ही अँगलनं ही सेम आर्क इंटरसेप्ट केलेली आहे. देअरफॉर बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, रिजन येईल या दोन्हीचं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. या दोन्हीचं एकच रिजन आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोन्ही इक्वेशनची राईट हँड साइड इक्वल आहे. अँगल PQR इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क PTR. अँगल PSR इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क PTR. Therefore from 1 and 2. Therefore from 1 and 2 angle PQR is equal to angle PSR. अँगल PQR आणि अँगल PSR हे इक्वल झाले, मग इक्वल आहेत म्हणजेच कॉन्ग्रंट आहेत. Therefore अँगल PQR कॉन्ग्रंट अँगल PSR आणि हे आपलं टू प्रूव्ह आहे. या पद्धतीने हा करोलरी प्रूव्ह करायची आहे. नाउ द सेकंड करोलरी, अँगल इन्स्क्राइब्ड इन ए सेमी सर्कल इज ए राईट अँगल. सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राइब झालेला अँगल हा राईट अँगल असतो. इथं ए सर्कल विथ सेंटर एम, AC डायमीटर आहे, आर्क ABC अँड आर्क AXC हे सेमी सर्कल आहेत. ए सर्कल विथ सेंटर एम, AC इज अ डायमीटर, arc ABC and arc AXC, this arc and this arc are the semicircle. Angle ABC is inscribed in arc ABC. या arc ABC मध्येही इन्स्क्राइब झालेली आहे. प्रूफ, arc AXC is intercepted by angle ABC. by angle ABC. Therefore by inscribed angle theorem, therefore by inscribed angle theorem, measure of angle ABC is equal to 1/2 measure of arc AXC. But measure of arc AXC is equal to 180 degree. But measure of arc AXC is equal to 180 degree because AXC is a semicircle. Arc AXC is semicircle. Therefore ह्याला आपण इक्वेशन 1 लिहू आणि याला 2 लिहू. Therefore from 1 and 2 angle ABC is equal to 1/2 into 180.
फ्रॉम 1 and 2. हे इथं भाग जाईल, 2 9 जा 18, 2 0 जा 0. Therefore angle ABC is equal to 90 degree. Therefore angle ABC is equal to 90 degree. Like this. म्हणजे जर सेमी सर्कल मध्ये अँगल जर इन्स्क्राइब झालेला असेल तर तो 90 डिग्रीचा असतो. नाउ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. If all vertices of a quadrilateral lie on the same circle, then it is called a cyclic quadrilateral. Here quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. Now theorem of cyclic quadrilateral. Theorem: opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. काय theorem आहे? Opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. म्हणजे cyclic quadrilateral चे opposite angle A आणि angle C are supplementary and angle B and angle D are supplementary. हा theorem आपल्याला ऍक्टिव्हिटी टाइप मध्ये दिलेला आहे. तर ह्याच्या ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे आपल्याला. गिवन काय आहे बघा, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक. काय येईल इथं? क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक. टू प्रूव्ह अपोजिट अँगल्स आर सप्लिमेटरी, म्हणजे अँगल B प्लस अँगल D, हा अँगल याचा अपोजिट अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. सप्लिमेटरी मीन्स मेजर ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री. Now angle A plus angle C is equal to also 180 degree. These two angles are opposite angles. Here plus C दिले म्हणजे इथं काय येईल? angle A plus angle C is equal to 180 degree. Proof: arc ABC is intercepted by the inscribed angle ADC. ही पहा, ही arc ABC ही जी आहे इंटरसेप्टेड आहे कोणत्या अँगलनं? अँगल ADC न. अँगल ADC न इंटरसेप्टेड केलेली आर्क आहे ABC. मग देअरफॉर बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम या अँगलचं मेजरमेंट या आर्कच्या हाफ असेल. देअरफॉर अँगल ADC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ABC. ABC येईल या ठिकाणी व ADC इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ABC. Similarly, angle ABC is inscribed angle of intercepted arc ADC. हा ABC अँगल इन्स्क्राइब झालेला इथं. अँगल ABC is inscribed to intercepted arc ADC. Intercepted arc ADC. ह्या अँगलनं ADC आर्क ही इंटरसेप्ट केलेली आहे. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ADC. म्हणजे या अँगलचं मेजरमेंट ह्या आर्कच्या हाफ असेल. देअरफॉर हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2. देअरफॉर अँगल ADC, आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ॲडिंग करायचं आहे. अँगल ADC प्लस अँगल ABC. मग ADC इथं लिहिला, इथं लिहायचं आता अँगल ABC. अँगल ABC इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साईडचं सम. ADC प्लस ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ABC प्लस मेजर ऑफ आर्क ADC. हे इथं लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय लिहायचं इथं? हे लिहायचं आहे 1/2 मेजर ऑफ आर्क ABC प्लस 1/2 मेजर ऑफ आर्क ADC. आता इथून 1/2 कॉमन काढलेला आहे. या ठिकाणी 1/2 कॉमन काढलेला आहे. म्हणजे इथं काय येईल? मेजर ऑफ आर्क ABC प्लस ADC. इथं ADC आहे म्हणजे इथं काय येईल? मेजर ऑफ आर्क ABC. मेजर ऑफ आर्क ABC प्लस ADC 1/2 इथून कॉमन काढलेला आहे. आता 1/2 × 360 डिग्री.
आर्क ABC अँड ADC कॉन्स्टिट्यूट ए कम्प्लीट सर्कल. आता हे आर्क बघा, हे आर्क ABC अँड आर्क ADC हे दोन्ही आर्क जर ह्याचं दोन्ही आर्कचं जर एकत्र सम केलं तर कम्प्लीट सर्कल व्हायला इथं. म्हणून इथं घेतलंय 1/2 इंटू 360. आता 1/2ला 360ला 1/2 मल्टिप्लाय केला म्हणजे 2 डिवाइड केलं तर येईल 180. 180 म्हणजे अँगल ABC प्लस अँगल ADC इज इक्वल टू 180 प्रूव्ह झालं. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह अँगल A प्लस अँगल C. अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180. या पद्धतीने ह्या थेरमचा प्रूफ लिहायचा आहे. हा खूप महत्त्वाचा थेरम आहे. Now the corollary of cyclic quadrilateral theorem. An exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. म्हणजे काय थेरम आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटेरियर अँगल त्याच्या ॲडजसेंट इंटेरियर अँगलच्या अपोजिट अँगलचा कॉन्ग्रंट असतो. म्हणजे अँगल DCE कॉन्ग्रंट टू अँगल BAD. these two angles are congruent. Given quadrilateral ABCD is a cyclic. Angle DCE is an exterior angle of quadrilateral ABCD. Now to prove का exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to opposite of its adjacent interior angle. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे. अँगल DCE कॉन्ग्रंट अँगल BAD प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. आता प्रूफ हे दोन अँगल्स इन लिनियर पेअर. हा अँगल आणि हा अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. अँगल BCD प्लस अँगल DCE इज इक्वल टू 180 डिग्री. इक्वेशन नंबर 1. अँगल BCD प्लस DC इज इक्वल टू 180 डिग्री. रीजन अँगल्स इन लिनियर पेअर. Angles in a linear pair. Now quadrilateral ABCD is a cyclic. Quadrilateral ABCD is a cyclic. Reason given. Therefore opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. आताचा आपण प्रूव्ह केलेला थेरम opposite angles of cyclic quadrilateral angle BAD plus angle BCD is equal to 180 degree. Angle BAD plus angle BCD is equal to 180 degree. Equation number 2. Reason theorem of cyclic quadrilateral. Theorem of cyclic quadrilateral. आता equation 1 and equation 2, right hand side of equation 1 and 2 are congruent. 180 degree, 180 degree. Therefore left hand side are congruent. Therefore angle BCD plus angle DCE equal to angle BAD plus angle BCD from 1 and 2. आता इक्वेशन 1 and 2 वरून जे आपण लिहिलं आहे अँगल BCD प्लस अँगल DC इक्वल टू अँगल BAD प्लस अँगल BCD. दोन्ही बाजूला अँगल BCD आहे. अँगल BCD गेट्स कॅन्सल. काय राहिलं शिल्लक? अँगल DCE
इक्वल टू अँगल BAD आणि देअरफॉर अँगल DCE कॉन्ग्रंट अँगल BAD आणि हेच आपलं टू प्रूव्ह आहे. दिस इज आवर टू प्रूव्ह. या पद्धतीनं सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटेरियर अँगल आणि त्याच्या ॲडजसेंट इंटेरियरचा अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतो. नाउ द कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल स्टेटमेंट. If a pair of opposite angles of a quadrilateral is supplementary, the quadrilateral is cyclic. आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल बघितला होता की सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स हा सप्लिमेटरी असतात. जर दिलेला क्वाड्रिलॅटरल सायक्लिक असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स आर सप्लिमेटरी. हा थेरम होता. त्याचा कॉन्व्हर्स आहे, जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स आर सप्लिमेटरी देन इट इज सायक्लिक. इथं मी फक्त गिवन आणि टू प्रूव्ह देणार आहे. याचं हे गिवन इन क्वाड्रिलॅटरल ABCD अँगल DAB प्लस अँगल ह्याचा अपोजिट हा घेऊया अँगल BCD is equal to 180 degree. Then to prove quadrilateral ABCD is a cyclic. जर अपोजिट अँगल सप्लिमेटरी असतील तर तो क्वाड्रिलॅटरल सायक्लिक असतो. याचा आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी खूप उपयोग बुकमध्ये पेज नंबर 70 वर एक थेरम दिलेला आहे सुरुवातीलाच. तो थेरम, इफ 2 points ऑन ए गिवन लाईन सबटेंडेड इक्वल अँगल्स ॲट 2 distinct points which lie on the same side of the line then the 4 points are concyclic. म्हणजे जर समजा एका लाईनवर जर 2 पॉईंट असतील, ह्या थेरमचा मीनिंग पहा, एका लाईनवर 2 पॉईंट असतील आणि त्या 2 पॉईंटने जर या लाईनच्या एकाच बाजूला 2 कॉन्ग्रंट अँगल सबटेंड केले असतील, एकाच लाईनला हे 2 कॉन्ग्रंट अँगल जर सबटेंड केले असतील तर हे 4 पॉईंट ABCD आर कॉन्सायक्लिक. मीन्स क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए सायक्लिक आहे. तर गिवन पॉइंट्स B and C lie on the same side of the line AD. ह्या लाईन ADच्या एकाच बाजूला दोन्ही पॉइंट आहेत. अँगल ABD कॉन्ग्रंट अँगल ACD. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहेत. देन टू प्रूव्ह points ABCD are concyclic, that is the quadrilateral ABCD is a cyclic. आजच्या भागामध्ये जे जे आपण थेरम किंवा करोलरीज आणि कॉन्व्हर्स घेतलेले ह्याचा प्रॅक्टिस सेट 3.4 साठी खूप उपयोग आहे. हे सर्व व्यवस्थित आले तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.4 आणि बरेचसे प्रॉब्लेम सेटमधले प्रॉब्लेम आपल्याला व्यवस्थित सॉल्व करता येतील. त्यामुळे हे व्यवस्थित समजून घ्या, याची स्टडी करा. आणि बुकमध्ये पेज नंबर 72 वर रिमेंबर धिस दिलेलं आहे. ते अतिशय महत्त्वाचं आहे. ते व्यवस्थित वाचून समजून घ्या. आणि यानंतर आपण आता सोडवूया प्रॅक्टिस सेट 3.4. हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडवूया. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतोय. धन्यवाद.